नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण भरपूर टेस्टी, भरपूर क्रिस्पी असे आलू कॉर्न सँडविच कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी साहित्य बघून घेऊया. हे बघा, इथे मी बटाटे उकडवून घेतलेत आणि याच्या मी साली काढून घेतलेल्या आहेत. आणि इथे कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, कोथिंबीर, आणि इथे मी सँडविचची चटणी घेतलेली आहे, टोमॅटो केचप, इथे कॉर्न आहेत ते मी उकडवून घेतले आहेत, शिमला मिरची, मीठ, चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो. आणि इथे मी बटर आणि चीजचे स्लाइस घेतलेले आहे. इथे मी व्हाईट ब्रेड घेतला आहे. जर तुम्हाला ब्राऊन ब्रेड घ्यायचा असेल तर तुम्ही ब्राऊन ब्रेडही घेऊ शकता. आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हे बटाटे आहेत ते घेऊया. कॉर्न घालते मी, शिमला मिरची, कांदा, कोथिंबीर, चिली फ्लेक्स आणि ओरेगानो घालते. चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे चांगलं आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये आपण ओरेगानो घातल्यामुळे या सँडविचला खूप छान अशी टेस्ट येते. हे बघा, इथे आता हे स्टफिंग तयार आहे. हे स्टफिंग आता आपण ब्रेडला लावून घेऊया. तर इथे मी ब्रेड घेते आणि ब्रेडच्या बाजूच्या कडा आहेत त्या मी कापून घेते. ह्या कडा जर तुम्ही नाही कापलात तरी चालेल. आणि इथे मी ग्रीन चटणी लावून घेते. या ग्रीन चटणीमध्ये मी मिरची, कोथिंबीर, 2 चमचे फरसाण, लिंबू, मीठ हे साहित्य घालून मी ही चटणी वाटून घेतलेली आहे. आता यावरती आपण सँडविचचे स्टफिंग आहे ते आपण आता यावरती लावून घेऊया. हे बघा, असे भरपूर असे स्टफिंग यावरती घालायचे आहे. आता मी दोन्ही ब्रेडवरती मी हे स्टफिंग लावून घेतले आहे. आता यावरती आपण चीजची एक स्लाइस ठेवणार आहोत. जर तुमच्याकडे स्लाइस नसेल चीजचं तर तुम्ही यावरती चीज किसून सुद्धा घालू शकता. आणि एका ब्रेडला मी टोमॅटो सॉस लावते आणि यावरती मी लावून घेते. हे बघा, तसंच मी दुसऱ्या ब्रेडला पण करते. ब्रेडवरती सॉस लावते आणि सँडविचवरती तो मी ठेवून घेते. आणि आता आपण हे सँडविच ग्रिल करणार आहोत. तर इथे मी टोस्टर घेतला आहे आणि टोस्टरला मी बटर लावून घेते. तुमच्याकडे टोस्टर नसेल तर तुम्ही तव्यावरती सुद्धा करू शकता. आणि मी ह्या सँडविचवरती परत मी बटर लावते, म्हणजे दोन्ही बाजूनी चांगले क्रिस्पी होईल हे सँडविच. आता हे मी बंद करून गॅसवरती ठेवणार आहे. कमी गॅसवरती मी 2 मिनटं एका बाजूने आणि 2 मिनटं दुसऱ्या बाजूने असे मी हे सँडविच ग्रिल करून घेणार आहे. तर इथे बघा 4 ते 5 मिनिट झाले आहेत आणि हे सँडविच बघा किती क्रिस्पी झाले आहे आणि कलर पण बघा किती सुंदर असा आला आहे. हे बघा, तर आता आपण हे सँडविच काढून घेऊया. तसेच मी दुसरे सँडविच ग्रिल होण्यासाठी ठेवते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर इथे हे बघा, हे सँडविच झाले आहे. हे सँडविच भरपूर क्रिस्पीही झाले आहे आणि खूप टेस्टीही झाले आहे. आतून बघा कसे छान असे झाले आहे सँडविच. जर तुम्हाला चटपटीत खायचे मन झाले तर हे सँडविच 10 मिनिटांमध्ये तयार होते आणि जर बटाटे उकडलेले असतील तर ते 5 मिनिटांमध्ये तयार होते. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.